तर मी एवढं सगळं बोललो तर तुम्हाला समजलं असेल मी कशावर बोलत होतो. आपल्या संग एक दुःखद घटना घडलेली आहे. नमस्कार मित्रांनो, धमाकेदार ब्लॉगमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. मी मराठी मुलगा सागर चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे मित्रांनो आणि इंटरेस्टिंग पण असणार आहे. तर आपल्या संग एक दुःखद घटना घडलेली आहे. आपला माईक थोडासा तुटलेला आहे तर त्याला जोडणं चालू आहे. मी जोडतो मग भेटतो मित्रांनो. तो गळ्यात टाकीत होतो मी, तर तो असं वडलं गेला माझ्याकडून आणि हे साईडचं थोडंसं तुटलेलं आहे तर ते जोडतो. आणि आमचा कॅमेरामॅन आधी भाले बनलेला आहे. व्हिडिओ पाहणारा भाई भेटलेला आहे आपल्याला. सम्यक भाऊ, व्हिडिओ कसे वाटतो तुला? भाऊ एक नंबर व्हिडिओ आहे तुमचे. अरे भाई तू पाहतो का व्हिडिओ आपले? अरे मग अरे भाई तुला कसे वाटते मग व्हिडिओ? अरे एक नंबर भाऊ. आणि असेच आपले 2 व्ह्यूवर भेटलेले आपल्याला आपले व्हिडिओ पाहणारे. आम्ही चाललेलो वॉकिंगला आणि आज आधी ब्लॉगिंग करतोय आणि आधी काय ब्लॉग मध्ये काय नाही बोलतोय. आधी नसतं इकडे तिकडे पाहतोय. आधी बोला 2 शब्द, ब्लॉग धरलेला आहे. साले कभी मैं माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. नमस्कार मित्रांनो, बस इतकंच 2 शब्द झाले मित्रांनो. एवढे व्ह्यूवर आमचा डेली ब्लॉग बघते. माहिती आहे की आम्ही डेली वॉकिंगसाठी येतो पण काय व्हिडिओ दाखवलेलं नाही. आम्ही म्हणलं दररोज काय दाखवायचं, तर आज आम्ही वॉकिंगला आलतो. भाई कोण असतं एवढं? काय झालं? काय झालं भाई? कॉन्टॅक्ट देतो, कॉन्टॅक्ट. भाई यो आपल्याला कॉन्टेंट देणार म्हणजे यो. मैं क्या करूं, फिर जॉब छोड़ दूं? अरे बाप, मग मी येडा आहे का मित्रांनो? एवढे ब्लॉग मी काढलेले आधीचे. मी येडा आहे का? आणि हो भाई मला कॉन्टेंट देणार आहे आधी भाई. अरे भाई माझी जिंदगी आता काय सांगू मी तुम्हाला. जाऊ दे. अशाच काही दिवसाआधीच आपलं इंडिपेंडन्स डे झालेलं आहे, स्वातंत्र्य दिवस आपल्या भारताचं. तर मित्रांनो मला नाही वाटत अजून भारत स्वतंत्र झालेला आहे. तर झालेला असेल पण मुलींसाठी नाही झालेलं आहे अजून. कारण की जेवढ्या घटना आपल्या कानावर येत आहे तर ते ऐकल्यानंतर मला नाही वाटत आपला भारत स्वतंत्र झालेला आहे. तर भाई तुझं काय म्हणणं आहे त्याच्यावर? माझं पण तेच म्हणणं आहे भाऊ. तर भाईचं पण म्हणणं तेच आहे. कानावर आल्यानंतर असं बरं वाटत नाही, कारण की मुलींची रिस्पेक्ट केली पाहिजे. लोक दुसऱ्याच्या मुलीवर असं समजतात की दुसऱ्याची मुलगी आहे, पण मित्रांनो ती पण कोणाची बहीण असेल, कोणाची मुलगी असेल, विचार करत जा मित्रांनो. माझं एवढंच म्हणणं आहे, बाकी काय नाही. तुम्ही समजदार आहे आणि माझं एवढं बोलायचं मतलब येत नाही, कारण की आपली पब्लिक काही एवढी मोठी नाही आहे. पण मनात कसं वाटतं मित्रांनो कोणाच्या बहिणीबद्दल असं घडल्यानंतर, तर लक्ष ठेवत जा. आणि मित्रांनो जे डॉक्टर सगळ्याचा जीव वाचवते त्याच्या संग असं होणं बरं नाही वाटत. तर मी एवढं सगळं बोललो तर तुम्हाला समजलं असेल मी कशावर बोलत होतो. की मी बोलत होतो कोलकाता हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरवर घडलेल्या घटनेवर बोलत होतो मी. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी. तर भेटू आपण थोड्या वेळाने तुम्हाला. म्हणजे मी नाही भेटणार, अरे कहना क्या चाहते हो? सागर भाऊ भेटन तुम्हाला. चला बाय बाय. वॉकिंग करून आता आलोय घरी. आम्ही आमच्या एरियात आलेले, आता घरी जातो मी आलोय घरी. आजचा ब्लॉग मित्रांनो इथं चेंज होतोय. मी भेटतो तुम्हाला येणाऱ्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.